कसं बघता तुम्ही? ती मारहाण झाली ती एक कट रचून षडयंत्र रचून तटकरे साहेबाच्या म्हणण्यावरती ती हाणमार केली, जी मी त्यांच्याशी आता चर्चा केली. 20-25 मिनिटं अगोदर त्यांनी थांबा म्हणले, आम्हाला चर्चा करायची म्हणले. एका रूममध्ये ते गेस्ट हाऊसच्या थांबले आणि नंतर एक 40-50 जणांचं टोळकं आलं तटकरे साहेबांचा आणि त्यांनी मारहाण केली त्यांना. आणि इतकी मारहाण केली की त्यांचा 100% जीव घेण्याचाच प्रयत्न होता, असं विजय भैया आत्ता आम्हाला बोलताना बोलले स्पष्टपणा की त्यांना मला जीवच मारायचाच उद्देश होता. म्हणून त्यांच्यावरती SP साहेबांना माझी विनंती आणि गृहमंत्री साहेब फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती, त्यांच्यावरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. आम्ही उद्या दिवसभरात वाट बघतोय तुम्ही गुन्हा दाखल करताय का. विजय भैयाचं दुसरंही म्हणणं आहे, तेही गृहमंत्र्यांच्या कानावरती आणि SP साहेबांच्या कानावरती टाकतो की ते म्हणल्याप्रमाणे जबाब घेतलेला नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे. पुन्हा त्यांचा जबाब घ्या विजय भैयांचा, की त्यांचं काय म्हणणं आहे ते सगळं घ्या, कोणाकडे काय होतं. आता त्यांचं म्हणणं आहे मला एका डोळ्याने दिसत नाही, म्हणजे तो डोळ्याचं ऑपरेशन करायला लागतं का निकामी होतो. तिथंही आणि कलम वाटते. पुन्हा जी संबंधित ज्यांना मार लागलाय त्यांचं जर म्हणणं असेल तर या राज्यात लोकशाही, या देशात लोकशाही, ते ऐकून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं पुन्हा जबाब नोंदवून घेतला पाहिजे. हे जाहीरपणानं सांगणं तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत किंवा आज आणि उद्या दिवसभरात त्यांचा जबाब घेऊन पुन्हा गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. परंतु दोषी मात्र 100% याच्यामध्ये तटकरे साहेबच आहेत. त्यांनीच हाणायचं सांगितलं, कारण तसं ते म्हणले की तो ह्या जिल्ह्यात आलोय आणि लोक माझ्या अंगावर पत्ते फेकी देत आणि तुम्ही काय करतात, असले धोपटून काढले पाहिजे असं विजय भाई आत्ता बोलले.